गेल्या आठवडाभरात पावसाने भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आपण बघू शकतो सध्या धान मळणी इथं आपल्याला शेतशिवारात पाहायला मिळते। आपण सध्या भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील मांगली परिसरात आहोत आणि बघू शकतो आपण इथे मोठ्या प्रमाणात धान कापणीला वेग आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर आठवडाभर पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळं जिल्ह्याभरातले धान कापणी जी आहे ती रखडलेली होती। ढगाळ वातावरण असल्यामुळं धान सुकत नव्हते, त्याच्यामुळे धान कापणी कुठेतरी रखडली होती। मात्र आता शेतकऱ्यांनी ही धान कापणी पुन्हा सुरू केली असून शेतीच्या कामाला वेग आल्याचे चित्र पाहायला मिळते। आपल्यासोबत बोलण्याकरिता इथे शेतकरी आपण त्याच्यामुळे जाणून घेऊया। काय सांगाल, काय आपलं नाव आहे? आपण प्रमोद बाबुराव बावनकर माझे नाव आहे। मी या मांगली गावाचे एक रहिवासी आहे, तहसील पवनी जिल्हा भंडारा। आणि काही दिवसासाठी पाऊस पडला, आमचे धान खराब झाले, सुकले नाही। त्याच्यामुळे आता धान काटणीचं वातावरण खुला झालं, आम्ही धान काटणी चालू केलं आहोत, आता सुरू आहे। तर नक्कीच जी धान कापणी रखडली होती ती आता सुरू झाली आणि शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केला जातोय। रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।